मांग बा म्हणता मांग काय आहे बा? माय घोर रे, हे तर जवळ येऊन पाहू राहिला आपल्याला. वाघ आला रे. ओ आबाजी चला, ओ पळा ना. बुडा मॅट झाला का रे? ओ आबाजी पळा ना. बुडा पडला का बेशुद्ध? मामा इकडे वाघ आहे नि इकडे काय बुडा आहे? पळा रे, वाघ आला. घरी चाल पहिले. नाही, आपण इकडे जाऊ. पुरी दारू उतरली मग आता. आवाज कमी कर ना. काय त्याला माहित पडलं का रे आपण वरे आहे? राम सत्य बाबू सांगतो रे. तिला 2 वर्ष दिले जेवाचं काम नाही राहत आता. अरे बाबा, घरी का माशा मारू आला का तू? तुला माहित आहे का काय झालं ते? काय झालं रे बुवा? झालं काय? एवढा काय तू घाबरू राहिला? काय झालं सांग ना मला तू नेमकं. बा काय सांगू तुला आता? बा काय सांगू तुला आता? बा काय जाऊ दे बुवा, फोनवर सांगा नाही वाटत मला. एक काम कर, तू मा घरी ये आणि शांताबाईला सांग दरवाजे लावून घ्या म्हणा. दरवाजे लावून घ्या कशाला रे? काय झालं? अरे बा तू दरवाजे लावून घे. अरे बा शांताबाईला म्हणा बाहेर निघू नका म्हणा. अबा सांग माझी गोष्ट आहे का लवकर मा घरी ये तू. काय चालू काय यांचं? काय दरवाजे लावून घ्या आणि हे घ्या. अरे बा झालं काय? तुम्ही काय सांगून राहिले? काहीच नाही बा. दुसरी गोष्ट, शांताबाई घरी पण नाही, ती वावरात गेली. काय गोष्ट करू लागला? शांताबाई घरी नाही का? अरे बा काय बा हे आकात आहे. अबे शांताबाईला फोन लाव आणि तिला घरी बोलव लवकर. फोन नाही नेला ना. मग काय फोन नेला असता तर मॅच लावला असता फोन. तिले लय उशीर झाला ना बाबा, लय उशीर झाला. अर्धा घंटा झाला तिचा मिळच नाही. काय फोन नेला नाही तिनं. बा खाल्लं का बा वागानं? काय बा मिळं लागत नाही मुले. बा एक काम कर शांताराम, तू बोले मा घरी आहे. तुला सांगतो मी काय झालं ते. ते तुझ्या बुडा आहे का बा घरी आहेत? काय झालं? बा तुझ्या बाबाला म्हणा दरवाजे लावून घ्या म्हणा, घराच्या बाहेर निघू नका म्हणा. बा आपल्या गावात वाघ आला ना आता. झाबरुले त्या काशीराम बुड्याले त्या मग गेले. बा तिघा झाले वाघ दिसला. वाघ लागला त्यांच्या मांग. आता हे कशी का पळाले काय माहित बा. बा तू ये मा घरी आहे, मग तुला सगळं सांगतो मी. पहिले घरी ये माया. काय वाघाला? कोणाला दिसला? कुठं आहे ते? काहीच माहित नाही कुठं आहे ती वाघ. पण एवढं आहे ते झाबरूच्या मागं लागला होता गड्या. ते झाबरून ते तिघ जण कशी काय पळाले काय माहित गड्या. तू बाबा मा घरी आहे पहिले. आणि शांताबाई घरी नाही म्हणतो तू. आता काय झालं काय माहित बा. आता एक काम कर, तू दरवाजे गिरवाजे लावून घे. बुड्याला म्हणा अंदर थांबा म्हणा, बाहेर निघू नका म्हणा. तू लवकर मा घरी आहे पहिले, लवकर ये. बरं हो बरं ठेवतो. ठेव आलो. ए शांतिया काय झालं रे? बाबा सरपंचाचा फोन होता. वाघ आला म्हणे. त्या झाबरूले त्या काशीराम बुड्याले त्या तिघा जणांना म्हणते वाघ दिसला म्हणते. त्यांच्या मागं लागला पण म्हणे. पण हे कसे तसे वाचले म्हणे. तुमची सून तर बाबा सकाळपासून बाहेर जायला वावरात जातो म्हणे. काय आलीच नाही आतापर्यंत. बाबा तुम्ही एक काम करा, दरवाजा लावून घ्या. मी बात आलो, मी जातो. काय गोष्ट करू? वाघ आला? अरे अबे लगा मग शांताबाई सकाळपासून वावरात जायला बे. अबे एक काम करा ना, फॉरेस्टवाल्याले पोलिसाले फोन लावा ना. मग वाघ आला ना म्हणा, लावा ना फोन. करतो ना आम्ही, सगळंच करतो. आता मॅटर पुरं हे करतो आम्ही. तुम्ही एक काम करा, दरवाजे गिरवाजे लावून घ्या आणि आबा बाहेर निघू नका. जोपर्यंत मी तुम्हाला म्हणतो की बाहेर निघू नका तोपर्यंत तुम्ही घरात राहा. शांताबाईचा आवाज आला लवकर तिला घरात घे जा. मी जातो सरपंचाच्या घरी. आबा मी आलो. हो जाय तू. सुनबाई आली की तिले घेतो मग मी घरात. मी जाय तू पण ये. जास्त हिंडू नको इकडे तिकडे. जाय लवकर. हो जातो. म्हणते शांताराम भाऊ. नाही बुवा, सांगितलं शांतारामले वाघाला म्हटलं. ते म्हणून राहिलं शांताबाई म्हणते सकाळपासून वावरात जायला म्हणते. 2 घंटे झाले म्हणते, आलीच नाही म्हणते. काय मला टेन्शन पडलं कडे. आता जाते वाटते एखादा. आता बाबा शुभ बोला रे लगा. काय बाबा मला माहिती आहे कसं काय वाटलो आम्ही. अरे बा देव आमच्या सोबत होता म्हणून जमलं बाबा. बा सरपंच सुनल्याले कैलासले फोन लाव. वावरात जाऊ नका म्हणा बाबा, घरीच थांबा म्हणा. आणि फॉरेस्टवाल्याला फोन लाव पहिले. कसं त्यांनी म्हणा वाघ आला म्हणा, वाघ दिसला म्हणा 2-3 जणाले. लवकर लाव. माझे काय माहिती माय मी ते वाघ दिसू राहिलं मला. हो ना बे माय मी काय करतो बे आता. अबे खरंच वाघ आहे ते. कल्ला नको करू ना. खाली बस पहिले तू. त्यानं आपल्याला पाहायला का नाही भाऊ. 2 सेकंद लागत नाही पकडायला. बाबा काय बे ते. ते तिकडे चाललं ते वाघायला का ते. अबे इकडे काय आला बा मारायला ते. माय काय करू बे आता. गेला रे गेला. जमलं रे बा जमलं.
काय करतो म्हणून राहिला बे? एक काम करणं, फोन लावणं म्हणा, मला इकडे वाघ दिसला म्हणा दोघा जणाले. अरे बाबा म्हणा, हा बा कोणी बाहेर जाऊ नका म्हणा. अरे काशीराम बुड्याच्या वावराजवळ आहे. अरे पहिले काशीराम बुड्याला फोन लाव. हा, काशीराम बुड्याले जाऊ दे ना बा, मोर देन त्याले. मग काय त्याला मी सांगतच नाही शेवटपर्यंत. हा बा पहिले मी सुनल्याला फोन लावतो. सांग म्हणतो बा कसं काय करायचं बाबा. इकडे आम्ही समोरूनच गेला म्हणा वाघ म्हणा. थांब त्याला फोन लावतो. हो कैलास, अरे वा जमलं बा. अरे तुले मी फोनच लावत होतो. अबे तुला माहिती आहे का नाही? काय रे बा काय? बे आपल्या गावातनी वाघ आला म्हणते. तुम्ही कुठं हा? तुम्ही पहिले घरी या. कुठं जिथं कुठं असाल तर पारावर गिरावर मंदिरावर गिंदिरावर बसेल असेल तर पहिले घरी या, दरवाजा लावून झोपा. कुठं तुम्ही पहिले? बा ते सांगू राहिलो मी तुले. अबे आम्ही आलतो दोघं जण, माझ्या मी वावरात नाही कुटाराचं कट्ट घ्यासाठी. अबे आमच्या समोरून बाबा साक्षात वाघ, एवढा मोठा वाघ आहे ते. अबा समोरून गेला. आता आम्ही ती बशीला लपेलाय मी. काय करू बे आता? अरे वा, जिथं नाही व्हायला पाहिजे तिथं जाऊन बसलेला का तुम्ही? वा रे वा. अबे काय करू राहिले तुम्ही? आता लवकर घरी या ना. मग कुठं गेला ते वाघ? गेला ते काशीराम बुड्याच्या वाराकडे गेला ते. जाऊ दे ना, मरू दे त्या काशीराम बुड्याले. येरीले भांडण करते ते, तिकडेच गेला ते. काशीराम बुड्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ राहिले? तिथं घरी जाऊन बसला का? मग काय तर त्याच्या मागं लागला होता म्हणे वाघ. ते झाबरून कसं तरी त्याला वाचवलं का काशीराम बुड्याले? नाही तर मेल असतं ते आता सरपंचच्या घरी आहे. तुम्ही सा फक्त वाघाजवळ. हा गोष्ट करूला म्हणजे काशीराम बुड्या घरी आहे का? अरे बापरे, मग आम्ही सा वाटते इथं दोघं जण. मग काय तर हा बा मा गोष्ट आहे का तुम्ही? बा मजाक करू नका, सिरियस घ्या जरासं. वाघ आहे बरं, त्याला वास येते बरं माणसाचा. अबे तुम्हीच फसले आता, तुम्हीच मरता पहिले. बापरे, मला वाटलं काशीराम बुड्या वावरच आहे का? लागला म्हटलं बुवा त्याचा नंबर आता. अरे बुवा, म्हणजे आता आम्ही साहेब वाटते इथं. माय बी काय करू बे आता? का रे सुनल्या, ये ना बे तू इकडे. आता मी काय आली होती तर बाबा मला लेकरं बाळ आहेत. मग काय तर मी काय मरू का तिथे येऊ? एक काम करा तुम्ही, जिथं कुठं आहे का नाही तुम्ही तिथंच थांबा. जास्त काही रिस्क घेऊ नका, इकडे तिकडे जाऊ नका. कसं राम राम सत्य होईल तुमचं. काय का तू लेकरं बाळ म्हणून राहिला? मग आम्ही का साधू आहे का? आम्हाला पण लेकरं बाळ आहेत. काय का बिल फालतू बोलून राहिला तू? आता कसं करू बे आता? करू आता काय डबल काय का? अबे तुम्हाला कोण सांगितलं वावरात जायचं? अरे बा मला काय माहिती रे बा वाघ का करला. पहिले सांगायला नसतं का? तो 2-3 दिवस मी घराच्या बाहेर निघालो नसतो. आता कसं काय करा बा? बरं ठेव फोन तो. आता आम्ही इकडून निघतो बाबा. आता आम्ही काय थांबत नाही इथं. तसं करा, सावकाश निघा, जास्त टेन्शन घेऊ नका. आरामाने या मस्त आणि पाय जा बरोबर. काय म्हणते ते? काय म्हणे? कायचं काय बे? अबे ते तर म्हणे काशीराम बुडा घरी आहे म्हणे. त्याच्या मागं लागला तर म्हणे वाघ. ते झाबरून कसं त्याला वाचवलं म्हणे. आता आपला नंबर लागला. अबे कसं करतो आता? लगा बिल फालतू आलो बे वावरातनी. काहीच काम नव्हतं ना मला. मी चाललो तुझ्यासोबत. लगा सगळी गलती माहीच आहे. आला आता त्याला लागली भाऊ भूक. आता मी काय म्हणतो, अरे बाबा बिल फालतू आलो का वावरातनी. हे देवा, मला इतक्या लवकर तुमच्या जवळ बोलू नका. मी येतो ना, पण 80-85च्या वयात येतो. एवढा लवकर काय बोलू राहिले? अबे एवढा भिऊ नको. ते फक्त डकार मारू राहिला काय मारू राहिले ते काय माहित. हा एवढा भिऊ नको. जरासं हुशारीने काम केलं का नाही, आता आपला जीव वाचू शकतो. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हा एकदम आरामानं काम करायचं आता. कायची हुशारी? वाघ आला का समोर, सगळी हुशारी साईडला जाते ना आपण राईटला जातो. तुला काय माहित आहे? वाघ म्हटलं 3 सेकंद लागत नाही वाघाला पकडायले. बातच वाघाला म्हटलं फॉरेस्टवाल्याला फोन लावा लागते ना. मी काय म्हणतो, काय नारायण त्यांचा ते हेल्पलाईन नंबर काय आहे ते? वाघ गिघ आला का नाही तर फॉरेस्टवाल्याला सांगायला लागते. त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे 1926. त्याच्यावर त्यांना फोन लावा. त्यांना सांगा म्हणा 2-3 जणाले म्हणा दिसला म्हणा वाघ. कसं वावराने हिंडू राहिला म्हणा ते. काही लोक म्हणा वावरातून घरी आले म्हणा, काही वावरात आहे म्हणा. त्यांना सांग पहिले सगळी माहिती, तेव्हा ते ॲक्शन घेतात. बरं लावतो नाही काय नंबर काय 1926. ओके. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये बोलत आहे का तुम्ही? हो फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून बोलत आहात. बोला ना तुम्ही, काय होतं? काही नाही, आमच्या गावातनी वावराच्या अवतीभोवती वाघ म्हणते आढळून आला म्हणते. म्हणजे वाघ दिसला 2-3 जणाले. काही घरी आले म्हणते, काही वावरात आहेत. असं झाला ते गेम. आता कसं करता मग ते सांगू राहिलो मी. इकडे आमच्या गावा इकडे वाघ आला. वाघ आला का? अरे बापरे. गाव कोणता तुमचं? तुमचं गाव का? मजलापूर, शेंदुरा मोरे जवळचं. हो सांगा मग, लवकर घ्या ऍक्शन. हो काहीच काळजी करू नका, तुम्ही पॅनिक नका होऊ. तुम्ही एक काम करा, पुऱ्या लोकांना सांगा बघ आपल्या घरी राहा म्हणा. आम्ही लवकर ऍक्शन घेतो. काहीच टेन्शन घेऊ नका. बरं हो ठेवतो सर. सरपंच काय म्हणे? काही नाही, घेतो म्हणे आम्ही ऍक्शन. तुम्ही पॅनिक नका होऊ म्हणे, करतो म्हणे आम्ही बरोबर. आता नाव घेऊ सांगितलं दिले. हो काय बुवा, आता माई म्हटलं बायको नाही आली ना घरी. तिनं फोन नेला असतं तर जमलं असतं. कसंच काय करू बुवा आता? काय बा मला लेट टेन्शन पडलं कडे आता. ते शांताराम त्या कैलासले फोन लावून पाय.
कसं त्याला विचार शांताबाई कुठं आहे म्हणा वावरात असेल तर. कारण की कैलास आणि ते महादेव ते दोघं जण चालले होते ना मग वावरातनी. आता मला काय माहित नव्हतं वाघाचं प्रकरण. आता माहित पडलं मला वाघाचं. ते पण गेले वावरातनी. त्याला फोन लावून पाय शांताबाई आहे का म्हणा. ते पण गेलते का वावरातनी. त्यांना सांगितलं का नाही मग वाघ गिघ आहे म्हणून. सांगितलं ना सुनीलनं सांगितलं त्याले. त्यांना पण दिसला म्हणे वाघ. पण कसं ते काशीराम बुटाच्या इकडे गेला म्हणे वाघ. काय ते इकडे आले ते दोघं जण. आता त्यांची पोझिशन माहिती आहे मला. पण त्यांना तू फोन लावा विचार शांताबाई दिसली का म्हणा. बरं बरं हो लावतो फोन त्याले आणि विचारतो. बोल रे शांताराम. कुठं गेलो तुम्ही. तुम्हाला कोणाला सांगितलं वावरातनी. तिकडे का वाघ हिंडून राहिला ना. कुठं तुम्ही ना बा. मा समोरून गेला आणि ते वाघ. लहान थोडी ते लय मोठा आहे. दात त्याची एवढे 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 आहेत बाबा. बा मा समोरून गेला ते वाघ. आता आम्ही इकडे आलो. आता हे मला माहित नाही पण आम्ही आलो बा. आता हे आम्ही गावाच्या बाहेर आलो. बापरे गावाच्या बाहेर आले का तुम्ही. म्हणजे कुठं आहात तुम्ही. काही नाही इकडे बंदीत आलो. बंदीत बा लय फाटली रे बाबा. मी सांगतो तुले बा मायच्या रे बा. हा आता डबल कधी जातच नाही बाबा वावरात नाही आपण. काय का वाघ आहे का काय ते. अबे मा समोरून गेला ते. म्हटलं बा जमलं. आता फाटली म्हणते मागं काय म्हणे. मरायला कधीच भ्याच नाही म्हणते. वाघ आला म्हणे तरी भ्याच नाही म्हणते. काय का माणूस आहे. तुला सांगतो ना मी काय म्हणतो. फोन घेऊन लावला का नाही मग त्या फॉरेस्टवाल्याले. सांगितलं ना सरपंचनं. आता फॉरेस्टवाल्याला सांगितलं ते आता ॲक्शन घेऊन राहिले. तुम्ही लवकरात लवकर घरी यायचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला माझ्या बायको दिसली का. शांताबाई दिसली का तुले. शांताबाई अरे कायचं का शांताबाई रे बा. मला नाही दिसली का. इकडे दिसलीच नाही मला. आता मी इकडे गेलतो का काशीराम बुटाच्या वावराकडे. तसं मला ते वाघ दिसला. तसं आम्ही इकडे साईडनं इकडे आलो आम्ही आता. वा रे वा म्हणजे दिसलीच नाही का तुले. आता कुठं गेली बाबा बिचारी. तिचा फोन नाही गेला नाही काहीच नाही. बरं बरं हा दिसली का सांगतो बरं मला. बरं बरं सांगतो आता. शांताबाई घरी नाही म्हणतो तर तुला टेन्शन. आता माय टेन्शन. बरं दिसली का सांगतो बा आता. आता आम्ही टेन्शन नको घेतो. आता आम्ही बरोबर येतो. हो शांताबाई दिसली का सांगतो तुला फोन लावून. ठेव फोन आता. काय हो ठेव. बरं बरं हो ठेव. शांताराम भाऊ काय म्हणते ते कैलास. ते तर बा बंदीत गेले म्हणते. कुठं आहेत ते दोघं जण काय माहिती आता. दिसली नाही म्हणते बा शांताबाई. आता कुठं गेली बाबा ही बिचारी. कायच करा बा. काय लय टेन्शन पडलं आता. काय हे हिचं कुठं वाघ आहे म्हणते तिथं. आणि ही कुठं गेली बाई आता. टेन्शन नका घेऊ. थांबा टेन्शन नका घेऊ. समजते आता. फॉरेस्टवाले पकडतात त्या वाघाले. काही काळजी करू नका. नाही बाबा कायच करा. हे एवढा मोठं लगा. आता फोन नाही लावतात काहीच नाही लावतात. कधी जाते बी हे. बाबा फोन मध्ये बॅलन्स नाही. कोणाला फोन लावू हे समजत नाही. आता हे एवढं मोठं बसलं खाली. अरे कधी जाते काय माहित. अरे कसंच करा. तुला म्हटलं होतं म्या घरी चाल पहिले. नाही आपण इकडे जाऊ. पुरी दारू उतरली मग आता. आवाज कमी कर. अरे काय त्याला माहित पडलं का नाही आपण वरे आहे. राम राम सत्य बाबू सांगतो रे. त्याला 2 वर्ष त्याला जेवायचं काम नाही राहत आता. शांताराम वाघमारे बोलता का. हॅलो शांते कुठं आहे तू. हो मी तुम्हाला बोलली होती ना मी वावरात चालली. ते काळ्या खुंट्या पाहिले. मग चालली होती मी तर माझी मैत्रीण भेटली मला. आणि वंदना मी आम्ही दोघं जणी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलो आता. हो का मग आता आहे कुठं तू. का मैत्रिणीच्या घरी आहे वनोजा. गाडीत बसून आली मी. तेच तुम्हाला सांगायसाठी मी ना फोन लावता. बर मी काय म्हणतो तुझ्या मैत्रिणीच्या घरी मुक्काम राह. इकडे म्हटलं आपल्या गावातनी वाघ आला. काय वाघ आला. कोण बापा वाघ आला ना. मी तुला फोन लावत होता फोन नव्हता नेला. तिकडेच आहे म्हणते आपल्या वावराच्या तिकडे. अबा बरं झालं तू बरोबर आहे. अबा एक काम कर तू मस्त मुक्काम राह तिथं. जेव्हा त्या फॉरेस्टवाल्याला वाघाले पकडलं का नाही तेव्हा मी तुला फोन लावतो. तेव्हा तू घरी येजो. बर बापा वाघ आला नाही का. बर लावता मग फोन. हो तर ते सांगतो जाऊ नको कुठं आता इकडे येऊ नको. हो बर हो. काय झालं शांताबाई काय झालं. आपल्या गावात वाघ आला म्हणते बाबा. बरं झालं आपण मैत्रिणी सोबत आलो इकडे. नाही तर आपलं काय खरं नसतं बाबा. बाबा रेणुका माताची कृपा.